नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत व.पु. काळे यांच्या एका खूप गाजलेल्या कथेबद्दल, गुलमोहर. हो, व.पु.च्या अनेक कथांपैकी ही एक, जी अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यांच्या एका कथासंग्रहातली ही कथा. अगदी. आणि ही गोष्ट आहे म्हणजे एका सर्वसामान्य माणसाची, दिवाकर पंतांची. त्यांचं एक स्वप्न होतं आयुष्यभराचं. आणि मग परिस्थिती अशी येते की त्यांना एक खूप कठीण निर्णय घ्यावा लागतो. बरोबर. आणि कथेच्या केंद्रस्थानी आहे तो गुलमोहर. नुसतं झाड नाही ते. नाहीच. ते एका मोठ्या स्वप्नाचं प्रतीक आहे, एका ध्येयाचं आणि शेवटी एका त्यागाचं सुद्धा. तर चला जरा खोलवर बघूया या कथेत. हो, नक्कीच. व.पु.ची हीच तर खासियत आहे. अगदी साध्या माणसांच्या आयुष्यातले प्रसंग घेतात ते आणि त्यातून काहीतरी खूप विचार करायला लावणारं उभं करतात. हां. ही कथा आपल्याला थेट दिवाकर पंतांच्या जगात नेते. मध्यमवर्गीय कुटुंब, थोडी ओडगस्तीची परिस्थिती. पण तरीही एक स्वप्न, एक मोठं रंगीबेरंगी स्वप्न. ते स्वप्न म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या गुलमोहराच्या झाडाजवळ जे असं लालबुंद फुलांनी बहरलेलं असायचं, तिथे एक छानचं म्हणजे प्रशस्त असं घर बांधायचं. अच्छा. हे दिवाकर पंतांचं नुसतं स्वप्न नव्हतं हो, ते त्यांच्या जगण्याचा एक भाग झालं होतं. कित्येक वर्ष त्यांनी ते जपलं होतं. आणि हे फक्त त्यांचंच स्वप्न नव्हतं, नाही का? कुटुंबाचाही सहभाग होता त्यात. अगदी. त्यांची पत्नी द्वारकाताई, मुलगी उषा, त्या दोघींनाही याची पूर्ण कल्पना होती. त्याही त्याचा भाग होत्या. त्यांनीही खूप त्याग केला असेल, त्यासाठी काटकसर केली असेल, पैसे वाचवले असतील. बरोबर. एका कुटुंबाची ती स्वप्नासाठीची धडपड दिसते आपल्याला. आणि गंमत म्हणजे जेव्हा घराचा प्लॅन बनवायची वेळ आली ना, तेव्हा काय? तेव्हा दिवाकर पंतांनी वास्तुशास्त्र वगैरे बाजूला ठेवलं. त्यांची एकच अट होती काय अट? की त्यांच्या खोलीच्या खिडकीतून तो गुलमोहर दिसायलाच हवा. अरे वा. म्हणजे बघा, त्यांचं त्या झाडाशी, त्या स्वप्नाशी किती भावनिक नातं जुळलं होतं. अगदी. यावरूनच कळतं ते किती एकरूप झाले होते त्या स्वप्नाशी. तो गुलमोहर म्हणजे फक्त निसर्गाचा भाग नव्हता त्यांच्यासाठी. ते होतं त्यांच्या कष्टाचं फळ, भविष्यातला आनंद, त्याचं मूर्त स्वरूप जणू. हो ना. जणू घर आणि झाड वेगळं नव्हतंच. मग पुढे काळ सरकतो तसा, आयुष्यात बदल घडतात. हो. उषा मोठी होते, लग्न होतं तिचं, ती सासरी जाते. कुटुंब एका नवीन टप्प्यावर येतं. आणि त्याच सुमारास दिवाकर पंत रिटायर होतात. बरोबर. नोकरीतून मोकळे होतात. आणि मग हातात पैसे येतात, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन. हो. आता घर बांधण्यासाठी आर्थिक तरतूद होते त्यांच्याकडे. इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपणार असं वाटू लागतं. म्हणजे जे स्वप्न इतकी वर्ष फक्त मनात होतं, ते आता प्रत्यक्षात उतरणार असं चित्र दिसू लागतं. अगदी जवळ आलेलं वाटतं सगळं. मग ते आर्किटेक्टला पण बोलवतात. नकाशावर काम सुरू होतं. घरात उत्साह असतो. हो, दिवाकर पंत आणि द्वारकाताई दोघीही खुश असणार. डोळ्यासमोर घर उभं राहतंय, त्या गुलमोहराच्या साक्षीने. स्वप्नपूर्ती अगदी जवळ आलेली. एखादं संकट. अगदी तसंच होतं इथे. सगळं सुरळीत चाललेलं असताना एक दिवस जावयाचं पत्र येतं. आणि ते पत्र म्हणजे? काय होतं त्यात? ते पत्र म्हणजे बॉम्ब गोळाच जणू. ते वाचून दिवाकर पंत आणि द्वारकाताईंवर वीज कोसळते. पायाखालची जमीनच सरकते त्यांच्या. बापरे, एवढं काय लिहिलं होतं? जावयाने स्पष्ट लिहिलं होतं की तुमची मुलगी म्हणजे उषा जर अशीच वागत राहिली तर मी तिला घरे पाठवून देईन. अरे देवा, हा किती मोठा धक्का असेल आईवडिलांसाठी, ज्या मुलीच्या सुखासाठी इतकी वर्ष धडपडले. तिच्याच संसारात काहीतरी बिनसललंय ही बातमी त्यांना हादरवून टाकते. प्रचंड काळजीत पडतात ते. साहजिकच आहे. त्या क्षणी ते घराचं स्वप्न, तो गुलमोहर, सगळं मागे पडलं असेल. हो, सगळं लक्ष आता फक्त उषाच्या काळजीकडे. प्राथमिकता एका क्षणात बदलून जाते. आणि त्यांची अवस्था म्हणजे अगदी हतबल, चिंताग्रस्त झाले असतील ते. इथे एक गोष्ट आहे बघण्यासारखी. धक्का दोघांनाही बसला, पण चिंता दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे अनुभवली असेल, नाही का? हो, द्वारकाताई कदाचित जास्त भावनिक झाल्या असतील, पण दिवाकर पंतांच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले असतील. आणि ती चिंता अजून वाढते जेव्हा 2 दिवसांनी उषाचा दीर येतो घरी, भास्कर. अच्छा, भास्कर येतो. तो काय सांगतो? तो जरा परिस्थिती स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणतो उषावहिनी खूप चांगल्या आहेत स्वभावाने, त्यांच्यात काही दोष नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे त्याचा नवरा, म्हणजे भास्करचा दादा. तो कमालीचा हट्टी आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, हेकड. हेकड म्हणजे दुराग्रही, स्वतःच खरं करणारा. अगदी. त्याला त्याच्या मर्जीविरुद्ध काही चालत नाही. तो म्हणेल तेच खरं,
असा माणूस. मग द्वारकाताईंना काय वाटलं असेल हे ऐकून? त्यांना क्षणभर जरा हायसं वाटलं. त्या म्हणाल्या असतील, चला म्हणजे उषाचा दोष नाही, एवढा मोठा विषय नाहीये, आपली उषा तर अगदी ओल्या मातीसारखी आहे, ती जुळवून घेईल. म्हणजे त्यांना वाटलं की संसार म्हटल्यावर असं थोडंफार जुळवून घ्यावं लागतं. हां. तात्पुरता दिलासा मिळाला त्यांना. हो. पण त्या व्यावहारिक विचार करतात. पण इथेच खरी मेख आहे. द्वारकाताईंना जरी तसं वाटलं तरी दिवाकर पंतांच्या मनात मात्र ते भास्करचं बोलणं घर करून बसतं. कोणतं बोलणं? ते जावयाच्या हेकड स्वभावाचं वर्णन. ते त्यांच्या डोक्यातून जात नाही. एकाच माहितीतून दोघांनी वेगळा अर्थ काढला बघ. बरोबर. द्वारकाताईंनी जुळवून घेण्यावर भर दिला, पण दिवाकर पंतांच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला. हां. कोणता विचार असेल तो? त्यांच्या मनात कदाचित आलं असेल की हे जुळवून घेणं म्हणजे नेमकं काय, कुठपर्यंत? जर समोरचा इतका हट्टी असेल तर त्यात आपल्या मुलीचा स्वाभिमान कुठे जातोय? तिचं स्वातंत्र्य राहतंय का? ओल्या मातीसारखं असणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे ना? म्हणजे त्यांना त्या जावयाच्या स्वभावाची गंभीरता जाणवली असेल. अगदी. आणि मग याच विचारांमधून ते एक निर्णय घेतात, अत्यंत अनपेक्षित. काय करतात ते? ते आधी आर्किटेक्टला निरोप पाठवतात. सांगतात की आम्ही तीर्थयात्रेला जातोय, त्यामुळे घर बांधायचं काम सध्या थांबवा. पण हे खरं कारण नसतं? नाही, हे फक्त वरवरचं कारण. त्यांच्या मनात तर वेगळंच वादळ सुरू आहे. हे एक प्रकारे स्वतःच्या स्वप्नापासून दूर जाणं आहे त्यांचं. हो ना. जी गोष्ट इतकी जवळ होती तिला स्वतःहून लांब ढकलतात ते. मोठं द्वंद्व असेल मनात. आणि मग ते जे करतात ते अक्षरशः धक्कादायक आहे. काय? ते एका लाकूडतोडाला बोलावतात आणि त्याला सांगतात तो गुलमोहर तोडून टाकायला. काय? तो गुलमोहर ज्याच्यासाठी प्लॅन बदलला, ज्याच्याखाली घर बांधायचं होतं? हो, तोच गुलमोहर मुळासकट तोडून टाकायला सांगतात. अरे देवा, ही कल्पना सहन होत नाहीये. ज्या झाडाला इतकी वर्ष जपलं, जे त्यांच्या स्वप्नाचं प्रतीक होतं, त्यावरच कुऱ्हाड चालवायला सांगतात. वपू आपल्याला इथे एका टोकाच्या निर्णयावर आणून सोडतात. यात फक्त भावना नाहीयेत, एक थंड विचार आहे. आजूबाजूचे लोक पण चकित झाले असतील. झालेच. ते म्हणाले सुद्धा, अहो पंत, काय हे झाड कशाला तोडता? आम्ही असतो तर झाड वाचवून घर बांधलं असतं की. लोकांची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे, पण दिवाकर पंतांनी निर्णय घेतला होता. हो, आणि तो गुलमोहर पडताना, त्याची एक एक फांदी तुटताना, तो लाल रंगाचा सडा खाली विखुरताना काय झालं असेल दिवाकर पंतांच्या मनात? लेखकाने फक्त एवढंच लिहिलंय, त्याचं त्यांना माहीत. आणि त्या 4 शब्दात सगळं आलं. त्या बापाच्या काळजाचं पाणी पाणी झालं असेल. स्वतःच्या स्वप्नाची राख होताना बघणं किती वेदनादायी असेल. पण का? या टोकाच्या निर्णयामागे, या वेदनेमागे नेमका विचार काय होता त्यांचा? इथेच दिवाकर पंतांची दूरदृष्टी दिसते. त्यांच्या पितृत्वाची एक वेगळी उंची कळते आपल्याला. त्यांनी फक्त आजचा विचार केला नाही. त्यांनी भविष्याचा विचार केला. हो, भास्करच्या बोलण्यानं त्यांच्या मनात जी भीती होती की जावई हेकड आहे, त्यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला. काय होता तो निष्कर्ष? निष्कर्ष हा की अशा माणसाबरोबर आपल्या मुलीने आयुष्यभर तडजोड करत जगू नये, स्वतःचं अस्तित्व गमावू नये, स्वाभिमान गहाण टाकू नये. आणि जर भविष्यात परिस्थिती अजून बिघडली आणि तिला परत यायची वेळ आलीच तर तिचं काय होईल हा विचार आला त्यांच्या मनात. अच्छा. अगदी. मग त्यांनी विचार केला, जर उषा परत आली तर तिला समाजात मान मिळायला हवा, ती कोणावर अवलंबून नको राहायला. म्हणून त्यांनी ठरवलं की घरासाठी ठेवलेले पैसे आता घरासाठी नाहीत वापरायचे, ते उषाच्या भविष्यासाठी वापरायचे. घराच्या स्वप्नाच्या ऐवजी मुलीच्या भविष्याचं स्वप्न. हो, तिला एखादा चांगला कोर्स शिकवायचा, तिच्या पायावर उभं करायचं, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. अरे, म्हणजे एका भौतिक स्वप्नाचा त्याग मुलीच्या स्वावलंबी भविष्यासाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी. बरोबर. एका सुंदर दिसणाऱ्या स्वप्नाचा त्याग केला त्यांनी. कशासाठी? तर दुसऱ्या एका जास्त महत्वाच्या न दिसणाऱ्या ध्येयासाठी, मुलीचा आत्मसन्मान आणि तिचं स्वातंत्र्य. गुलमोहराच्या झाडाची जागा आता मुलीच्या भविष्याच्या पायाने घेतली. हो, हा एका पित्याचा आपल्या मुलीसाठीचा सर्वोच्च त्याग म्हणता येईल मला वाटतं. यात केवळ भावना नाही तर एक विचारपूर्वक केलेला निर्णय आहे, भविष्याचा वेध घेणारा. खरंच, वपूंच्या लेखनाची ताकद पुन्हा जाणवते इथे. साध्या गोष्टीतून मानवी नात्यांचे, त्यागाचे, प्रेमाचे किती पैलू उलगडून दाखवतात ते. तो गुलमोहर फक्त झाड राहत नाही, मग तो एका बापाच्या तुटलेल्या स्वप्नाचं प्रतीक बनतो आणि त्याच वेळी मुलीसाठी पाहिलेल्या नव्या भक्कम स्वप्नाचंही. आणि आणखी एक गोष्ट आहे यात, हा निर्णय त्यांनी एकट्याने घेतला. हो ना, द्वारकाताईंशी चर्चा नाही केली, उषालाही सांगितलं नाही. का बरं?
कदाचित वाटलं असेल की द्वारकाताई भावनिक होऊन विरोध करतील किंवा उषाला उगाच अपराधी वाटेल. शक्य आहे. हा निर्णय पूर्णपणे त्यांचा स्वतःचा होता आणि त्याची जबाबदारी पण त्यांचीच. यातून त्यांचा तो खंबीरपणा पण दिसतो आणि कुठेतरी एकाकीपणा पण. खरंय, मोठे निर्णय कधी कधी एकट्यानेच घ्यावे लागतात. तर मग काय म्हणता येईल या कथेबद्दल शेवटी? आपण पाहिलं एक आयुष्यभराचं स्वप्न, एका पत्रामुळे आलेलं संकट. आणि मग एका वडिलांनी मुलीच्या भविष्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची आहुती दिली. तो सुंदर गुलमोहर एका मोठ्या त्यागाचं निमित्त ठरला. यात दिवाकर पंतांची माया तर आहेच, पण त्यांची प्रगल्भता, त्यांची दूरदृष्टी खूप महत्वाची आहे. त्यांनी फक्त तात्पुरता विचार नाही केला, तर एका संभाव्य मोठ्या संकटाचा विचार करून त्यावर मात करायची तयारी केली. मूर्त स्वप्नापेक्षा अमूर्त भविष्याला जास्त महत्त्व दिलं, म्हणजे मुलीच्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याला. बरोबर. हे पालकत्व आणि त्याग यावर पुन्हा विचार करायला लावणार आहे. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर असे कठीण, दूरगामी निर्णय घेण्याचं धैर्य पण असतं. आणि ही कथा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर एक प्रश्न मनात राहतोच. कोणता प्रश्न? की आपल्या आजूबाजूला, समाजात किंवा अगदी आपल्या घरात असे किती गुलमोहर असतील, म्हणजे अशी किती स्वप्न असतील जी कुणाला कळू न देता अगदी शांतपणे आपल्या माणसांसाठी तोडून टाकली गेली असतील, ज्यांचा त्याग केला गेला असेल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. नकळतपणे केलेला त्याग, ज्याची कुणाला दखलही नसते कदाचित.